नंदुरबार नगर परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सन 2026-27च्या आर्थिक वर्षासाठी असलेल्या 194,86,86,686 रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. या अंदाजपत्रकापैकी 188,17,00,000 रुपये खर्च होऊन 6,69,86,686 रुपये शिल्लक राहणार आहे. या सभेत 20 विषयांना मंजुरी मिळाली. त्यापैकी 5 विषयांवर विरोधी नगरसेवकांनी हरकती घेतल्या. त्यामुळे नंदुरबार पालिकेची पहिली सभा विरोधकांनी घेतलेल्या हरकतींमुळे देखील गाजली. भरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत 1 जण जागीच ठार तर 2 जण जखमी झाल्याची घटना नवापूर पांघराण गावाजवळ घडली. या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टॉवरमधून कॉपर केबलसह बसबार साहित्य चोरीला गेल्याची घटना तिलाली, धंढाणे व शनिमांडळ शिवारात घडली आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या 2 फिर्यादींवरून 11 जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत शासकीय आदर्श आश्रमशाळा खामगाव रोड नंदुरबार येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून 10 मार्च 2026 पर्यंत प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालयाच्या शिक्षण शाखेत जमा करावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी केले. अक्कलकुवा तालुक्यातील बिजरी गव्हाण येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता किरण पाडवी यांना विभागीय आयुक्तांनी केलेल्या बडतर्फी आदेशाला राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील समता विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व प्रियदर्शिनी कन्या विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेअंतर्गत सर्व पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दरमहा ₹3,000 पेन्शन देण्यात येणार असून जास्तीत जास्त पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा नोडल अधिकारी PM किसान तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. नंदुरबार येथील हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी श्री अण्णासाहेब PK पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. किरकोळ कारणावरून लोखंडी सळीने डोक्यावर मारहाण करीत महिलेला जखमी केल्याची घटना धडगाव तालुक्यातील कुकल्लट देवपाडा येथे घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शासनाकडून मका खरेदीचे लक्ष्यांक संपल्याने अनेक शेतकरी हमीभावापासून वंचित राहिले होते. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे आता मका खरेदीच्या उद्दिष्टात 4,000 क्विंटलने वाढ करण्यात आली आहे. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांचा मका आता शासकीय केंद्रावर खरेदी केला जाणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मोटरसायकल जाळून नुकसान केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील वाडीबारीच्या पाटीलपाडा येथे घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील सहारा टाउन गेट समोरील हरिभाव नगर प्लॉट नंबर 9 या ठिकाणी महाले परिवारातर्फे श्री कानुबाई माता महातीर्थ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दीघ 1 मार्चपासून कानुमाता उत्सवाला सुरुवात होत आहे. दीघ 11 मार्च रोजी विसर्जन मिरवणुकीने कानुमातेच्या उत्सवाची सांगता होईल. 2 दुचाकी चोरीला गेल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी अनोळखीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने साक्री येथे छापा टाकून बनावट देशी दारूचा साठा जप्त केला असून एकूण ₹1,28,880 किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यामुळे तळोदा शहराच्या मुख्य बाजारपेठेत होणारी प्रचंड गर्दी आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी यावर तळोदा पोलिसांनी अत्यंत संयमी पण प्रभावी मार्ग शोधला आहे. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरून दुकानदार आणि ग्राहकांना विश्वासात घेत शिस्तबद्ध पार्किंगचे महत्त्व पटवून दिले, ज्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
2 मार्च 1943 रोजी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपकी जय परिवार श्री रामदास महाराज यांच्यावर नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रावला पाणी येथे गोळीबार केला आणि त्या ठिकाणी आदिवासी शहीद झाले. त्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 2 मार्च रोजी आपकी जय परिवारतर्फे गुलाब महाराज याचे वंशज व रामदास महाराज यांचे वंशज जितेंद्र चंद्रसेन पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आप जय परिवार रावला पाणी येथे 83 वर्षापासून श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने जात असतात. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत अक्राणी तालुक्यातील 4 महसूल मंडळ स्तरांवर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. मोलगी गावातील हायमास्ट लॅम्प नादुरुस्त असल्याने यंदाची मानाची होळी अंधारात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. होळी चौक, सरकारी दवाखाना प्रवेशद्वार व पिंपळखुटी चौफुली परिसरात दिवाबत्तीचा अभाव असून ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.